नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण कॅस्टर ऑइल बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला वाटत असेल की कॅस्टर ऑइल म्हणजे फक्त केसांना लावायचं साधं तेल आहे, पण खरं सांगायचं झालं तर हे एक असं नैसर्गिक तेल आहे जे अनेक वर्षांपासून घरगुती उपायांमध्ये वापरलं जातं. केस, त्वचा, ड्रायनेस, मसाज अशा अनेक गोष्टींसाठी लोक आजही याचा वापर करतात. पण प्रश्न हा आहे की याचे खरेच नेमके फायदे काय आहेत आणि हे वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तर आज आपण कॅस्टर ऑइल बद्दल अशाच काही महत्त्वाच्या आणि खरंच उपयोगी गोष्टी जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी केसांबद्दल बोलूया. आजकाल केस गळणं ही खूप कॉमन समस्या झाली आहे. प्रदूषण असेल, स्ट्रेस असेल, चुकीचा आहार असेल, कमी झोप आणि सतत वेगवेगळे केमिकल प्रोडक्ट्स वापरणं यामुळे केस आपले वीक होतात, कमजोर होतात. कॅस्टर ऑइलमध्ये नैसर्गिक फॅटी ॲसिड्स असतात, त्यामुळे काही लोकांना हे तेल केसांना मॉइश्चराईज देण्यासाठी, त्याचबरोबर ड्रायनेस कमी करण्यासाठी हे अगदी महत्त्वाचं आहे. हलक्या हाताने तुम्हाला स्कॅल्पवर मसाज करायचा आहे, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारायला मदत होते आणि त्यामुळेच केस थोडे हेल्दी वाटू शकतात. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, खूप जास्त प्रमाणात तेल लावणं, असं गळत असेल किंवा ते तेल लावून खूप वेळ बाहेर फिरणं हे योग्य नाही आहे. कारण धूळ आणि घामामुळे स्कॅल्पवर म्हणजे जे काही इरिटेशन होतं त्यामुळे खाज येते आणि डॅन्ड्रफ होऊ शकतो. त्यामुळे काही वेळाने लगेच केस धुणं हाच एक चांगला ऑप्शन आहे. आता त्वचेबद्दल बोलायचं झालं तर ड्राय स्किन असलेल्या अनेक लोकांमध्ये कॅस्टर ऑइल लोकप्रिय आहे. हे त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी मदत करू शकतं. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी अगदी कमी प्रमाणात हे वापरतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची स्किन वेगळी असते. काही लोकांना कोणत्याही तेलामुळे पिंपल्स किंवा इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे थेट चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा. आता एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते ती म्हणजे कॅस्टर ऑइल आणि आयलॅशेस किंवा आयब्रो. म्हणजे खूप लोक दावा करतात की कॅस्टर ऑइलमुळे आयलॅशेस किंवा आयब्रो जाड होतात. काही लोकांना त्याचा फायदा वाटू शकतो कारण तेलामुळे हेअर मॉइश्चराईज राहू शकतात. पण हे लक्षात ठेवा की प्रत्येकाला सेम रिझल्ट येईल असं नाही आहे आणि डोळ्यांच्या खूप जवळ कोणतीही गोष्ट वापरताना तुम्हाला काळजी ही घ्यायचीच आहे. आता काही पारंपरिक घरगुती उपायांमध्ये कॅस्टर ऑइलचा वापर पोट साफ होण्यासाठी किंवा डायजेशन सपोर्टसाठी केला जातो. पण मंडळी, कोणतंही तेल, घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नियमितपणे घेणं योग्य नाहीये. विशेषतः जर तुम्ही आधीपासून काही मेडिकल कंडिशनमध्ये असाल तर स्वतःहून असे काही प्रयोग करू नका. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काही ठिकाणी कॅस्टर ऑइलबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण अशा वेळी कोणतीही गोष्ट स्वतःहून घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. कॅस्टर ऑइलचा वापर काही जण सांधेदुखी किंवा स्टिफनेससाठी मसाज ऑइल म्हणून सुद्धा करतात. हलक्या गरम तेलाने मसाज केल्यानंतर काही लोकांना आराम वाटू शकतो, कारण मसाजमुळे मसल्स रिलॅक्स होण्यासाठी हेल्प होते. पण लक्षात ठेवा की सूज असेल, जास्त पेन असेल, सततचा त्रास असेल तर फक्त या उपायांवर अवलंबून राहू नका. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणतीही नॅचरल गोष्ट म्हणजे ती सगळ्यांसाठी आणि प्रत्येक वेळी पूर्णपणे सेफ असेल असं नाही आहे. त्यामुळे कोणताही उपाय लिमिटमध्ये करा, समजून वापरणं खूप गरजेचं आहे. कॅस्टर ऑइल हे बऱ्याच लोकांसाठी युजफुल ठरू शकतं, विशेषतः केसांसाठी, ड्राय स्किनसाठी. मी सुद्धा स्वतः ते यूज केलेलं आहे. त्याचा खरंच रिझल्ट चांगला आहे, पण लिमिटमध्ये यूज करायचं आहे कारण का ते खूप थिक असतं. ओके, सो इनफॅक्ट तुम्हाला केसांवर लावण्याच्या आधी सुद्धा थोडंसं तुम्हाला ते कोमट करून लावा, म्हणजे ते आणि तुम्ही इतकंसं जरी लावलं तरी ते बऱ्यापैकी त्याचा व्हॉल्यूम होतो. त्यामुळे खूप विचार करून ते तेल वापरा. त्याचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.